मोजायला आलोय. काय मोजायला आलात? स्वतःच्या शेवटच्या घटका स्वतःच्या घरी जाऊन मोजाव्या. इथे कशाला आलात? अरे मी माणसं मोजायला आलोय. माणसं. हे आमचं घर आहे आणि त्यात माझे बाबा हे एकच माणूस आहे. त्याहून जास्त माणसं असायला काय तमाशाचा फट आहे फट? अरे मी जनगणना करायला आलोय. आम्हाला आमची गणना लोकांची केलेली अजिबात आवडत नाही. तुमची गणना कोणाबरोबर करत नाहीये. सरकारने आम्हा सर्व शिक्षकांना जनगणनेचं काम दिलेलं आहे. माणसं म्हणतात ते करायला आलो मी. काय करणार तुम्ही माणसं? अरे सरकारने काम दिलंय. सांग ना काय जनगणनेचं काम दिलंय तर आईला बोलवा. आईशी काम करायला. हे बाहेर गेले. नाही म्हटलं गेल्या तुम्ही आज भजीबिजीचा बेत दिसतोय. बोललात हवराटासारखा बोललात लगेच. काही भजीबिजी नाही मिळणार. अरे मी म्हटलं आज छान पाऊस पडतोय. स्वतःच्या घरी जाऊन खा भजी. पण मग ते कशाला आणायला गेली आई? त्याचं काय आहे ना आमचे शेजारचे असतात ना त्याची भांडणं होत असतात आणि आईमध्ये तेल टाकण्याचं काम करते. आईला विनोद नाही करत. हा विनोद होता. चला पाणी आणि पाणी नाही नंतर तुम्ही चकडा मागाल. असले धंदे आमच्या घरी अजिबात चालणार नाही गुरुजी. अरे ग्रॅज्युएट करायला पाणी मागत नाहीये. प्यायला मागतोय पाणी. प्यायला नाही पाणी मिळणार नाही. अरे पाण्याला नाही म्हणून आहे रे. म्हणूनच तर तुम्हाला नाही म्हणतोय रे. ते काय ते तुम्ही विचारायला आले ते विचारा. चला मग फास्ट 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 फास्ट. बरं आज मला सांग 80 गुणिले 17 किती होतं? ही शाळा आहे. ही शाळा आहे. शाळेतले प्रश्न शाळेत विचारायचे. काय ते तुम्ही जनगणनाचं विचारायला आले ते विचार. जनगणना नाही. कशाचं म्हणाला तू? जनगणना. अरे जनगणना नाही. जनगणना. हळू 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 जिभेचा तुकडा पडेल इकडे जमिनीवर. जनगणना. मस्त बोलला ना गुरुजी. खूपच छान. बरं आता विचार. मला सांग तुझ्या घरात कोण कोण राहतं? दुसऱ्यांच्या घराच्या भानगडीत कशाला पडणार? स्वतःच्या घरी 11 मुलांना बघा ना आधी. अरे आम्हाला काम दिलंय. सांग ना कोण कोण राहतं घरात? ओके 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 सॉरी सॉरी हार्डली एनिथिंग एनी मिस्टेकन. आमच्या घरात की नाही मी माझे आई बाबा आणि आजी आजोबा असे 5 जण आहोत. बरं मला वय सांग त्यांची. 2.5. हे कोणाचं वय? सगळ्यांचं मिळू. सगळ्यांचं काय ना वेगवेगळं सांगायला काही नाही. अरे पण मग मला कसं कळणार कोणाचं वय किती म्हणून? त्या आईला तुम्हाला गुरुजी कोणी बनवलं? 2.5ला भाजावी भागा. सवाल सिंपल. हे सिंपल आहे. हो कठीण आहे. बरं मला सांग घरात कमावतो कोण कोण? घरात सगळेच कमवतात. बरं म्हणजे आई बाबा पैसे कमवतात. आजी पुण्य कमवते आणि आजोबा इज्जत कमवतात. आणि तू काय कमावतो? मी नाव कमवतो. कशात नाव कमवलं रे? गुरुजी मला 2000 मुलींची नावं आहेत माझ्याकडे. म्हणजे शाळेत असलेल्या आणि शाळा सोडून गेलेल्या त्या बाईंचं नाव पण आहे माझ्याकडे. मुखाडे उत्तर दे. काय विचारतो ते मला सांग. तुझ्या घरात कमावतो कोण? आमच्या घरी सांगितलं ना आत्ताच. काय तुम्ही गुरुजी कोण बनवतो तुम्हाला? बरं बरं मला सांग बाबा काय करतात तुझे? घरातल्या गोष्टी बाहेर सांगितल्या की आई ओरडते. मला नाही सांगितलं मी ओरडे. सांग बाबा काय करतात? तुम्ही तुमच्या बायको बरोबर तुमच्या घरी काय करतात? संसार करतात ना. हो ना तेच आमचे बाबा करतात. मला वाटलं की तू काय म्हणतो. तेच तेच दुसऱ्यांच्या घरी जातात आणि त्यांची गुपितं जाणून घेतात आणि ती माहिती सरकारला देतात. कधी पिढात ही पाप. शिक्षकीच्या व्यवसायावर काळीक फासाल तुम्ही. काळीक फासाल. बघा बघा कसे घुबड्यासारखे बघतात बघा. अरे म्हणतोय की जनगणनेच्या नावाखाली सर्वांची माहिती गुपितं जाणून सरकारला देतो आणि एक्सपेरिमेंट करतो. हो असं म्हणतो. बेंचवर उभा करीन तुला मी. बेंचवर. आणि तू म्हणतो मी शिक्षकी पेशाला काढीन. बेंचवर उभा करीन मी. घंटा